निवडणुकीच्या मतमोजणीचे प्रक्रिया सुरू आहे. तर स्पष्टपणे श्री जयभवानी माताच्या बाजूने आणि आमचे 21 उमेदवार चांगल्या फरकाने निवडून येतील. मला आनंद आहे, सर्व सभासदांनी एक निर्णय घेतलेला आहे आणि छत्रपती सभासदांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की छत्रपती सभासद शोधणे करणे तर संस्थेवर मनापासून प्रेम करतो. बापू, किती वाजेपर्यंत निकाल हाती स्पष्ट होईल? सगळे मतपत्रिका गोळा करणे पुन्हा ते गट्टे बांधणे ही तर थोडीशी विरघळाव प्रक्रिया आहे. त्याला प्रशासनाचा काही दोष नाही. आता मला वाटतं 12-1 तरी वाजते हे सगळं व्हायला. साधारणपणे किती मतांनी तुम्हाला विजय अपेक्षित आहे असं वाटतं? 5 ते 5.5 हजार मत ह्या पॅनल निश्चितपणे निवडून जायची मला खात्री होती. या निवडणुकीत कुठले मुद्दे प्रभावी ठरले की जे मतदारांसाठी, कारण स्वतःहून मतदार बाहेर पडले 75% मध्ये विक्रमी मतदान झाले, त्याला कुठले मुद्दे कारणीभूत ठरले असतात तुम्हाला? मतदान खूपच चांगलं झालंय. कारखान्याची आणि एकंदरीत सर्व अडचण पाहून सभासदांनी विश्वास ठेवलाय. आदरणीय दादा आहेत, आदरणीय मामा आहेत आणि सर्व कामकाज नीट चांगलं करण्यासाठी हा कारखाना परत ओरिजिनल अवस्थेत आणण्यासाठी सभासदांनी स्वतः पुढाकार घेतला आणि मला खात्री आहे त्यांची सभासदांची भूमिका आम्हाला प्रेरणा देईल आणि हे काम आम्ही एकजणच करू शकणार नाही तर सर्व सभासदांच्या साथ लागेल आणि तो आशीर्वाद आम्हाला निश्चित मिळेल. सभासदांनी तुमच्यावर विश्वास ठेवलेला आहे, सभासदांचं कशा पद्धतीने आभार मानताय? सभासदांचे आभार मानायला आमचे शब्दच नाही. सभासदांनी ज्या अपेक्षा अपेक्षा सभासदांच्या त्या पुऱ्या करणे हाच खऱ्या अर्थाने सभासदांच्या कामाचा अल्पसा मोबदला ठरेल. कारण सभासदांनी आपलं जे दिलंय ते भरभरून दिलेलं आहे. ते विक्रमी मतदान होणार झालेले आणि अजून 1.5% असणार आहे. अलीकडच्या काळात इतकं मोठं लीड मालण्यावर छत्रपती कारखान्याच्या इलेक्शनमध्ये मिळालेलं आहे. बापू, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, दत्तात्रय भरणे असतील, यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली. आता आपल्या बाजूने पूर्णतः कल दिसतोय. आभार सभेचं कुठं आयोजन होणार आहे का या संदर्भात? आणि निश्चितपणे त्या दोघांना विचारून आम्ही आभार सभा ठेवू आणि त्यावेळी आपल्याला मी कळू. साधारणपणे अध्यक्षपदाची म्हणजे तारीख आहे ती किती असेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की छत्रपती कारखान्याचे वाहतुकीचे करार वगैरे करणं गरजेचं आहे. तो सगळा वेळ पाहायचा म्हणलं तर कशा स्वरूपात तुम्ही हे करणार नियोजन करणार? आता मोजणीची प्रक्रिया चालू उद्यापर्यंत संपेल. नंतर मग पुढील प्रक्रिया चालू होईल. नंतर संचालनाची पहिली मिटिंग बोलवली असे अध्यक्षपद निवड होईल. ही आतापर्यंतची प्रथा आहे अध्यक्ष उपाध्यक्ष. छत्रपती कारखाना सध्या आर्थिक अडचणीमध्ये आहे. आपण हा मुद्दा समोर करून कारखाना बाहेर करू असं अभिवचन दिलं होतं. तर त्या अनुषंगाने निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आपल्या पुढे भूमिका काय राहणार? निश्चितपणे आम्ही सर्व आढावा घेऊ. एकंदरीत बचत करायला लागेल. प्रथम आमचं प्राधान्य राहील येत्या सीझन तोडणी माफी करार करणे, मशिनरी ओव्हरऑलिंग करणे, जे ते पाहणे आणि जे जादा दराचं कर्ज आहे अन्य कारणावर घ्यायला लागलेले ते कमी दराचं घेऊन आहे ते कर्ज कसं टेकओव्हर करता येईल. थोडक्यात सर्व बाबतीत फायनान्शियल प्लॅनिंग करून तज्ञांचा सल्ला घेऊन आम्ही सर्व करू. आम्हाला खात्री आहे सर्व करत असताना छत्रपती पूर्वीची अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. प्लॅनिंगचा मुद्दा तुम्ही सांगितला. खरं तर निवडणूक होण्यापूर्वीच तुम्ही यात भाग घेत आहात आणि सगळी माहिती घेत आहात. जसं की अजित पवारांनी स्वतः सांगितलं होतं की बाबत आम्ही लक्ष घातलं आणि कारखान्याचे काही पैसे वाटले. तशा अंगानं काही कामांचं नियोजन तुमचं आहे का? चालू आहे. आता काही प्रस्ताव पाठवले त्या आदरणीय दादाने त्याची फोन केला. एका ठिकाणी 50 लाख रुपये शासनाने फी सांगितली होती ती पण दादांच्यामुळे माफ झाली. आता रोज मी माहिती घेतोय परंतु प्रत्यक्ष अधिकारपद चालू व्हायला किंवा संचालक मंडळात काम चालू व्हायला हे चेअरमन आणि पहिल्या मिटिंग नंतरच होईल. चेअरमन निवडीनंतरच नवीन संचालक मंडळ आश्चर्यता येईल तोपर्यंतच असतो. कोणत्याही पैशाचं आमिष किंवा इतर कुठलीही आमिष न दाखवता सभासदांनी स्वतःहून मतदान केलंय. त्याचबरोबर जसं की क्रॉसिंग खूप मोठ्या प्रमाणावर होईल असं चर्चा होती, पण तसं कुठेही सभासदांनी केलं नाही. तुम्ही काय सांगाल? तसं फारसं कुठं काय झालं नाही. कुठं आमिषवर कोण दाखवलं गेलं नाही, दाखवायची गरज पडली नाही. मी मगाशी सांगितलं छत्रपती सभासद हा महाराष्ट्रातला एक आगळा सभासद आहे. हा सभासद कारखाना माणूस प्रेम करतो. तो शोधणे त्यांनी कारखान्याची काळजीपोटी सोय केलेले त्यामुळे निश्चितच पुढचं भविष्य मला चांगलं वाटतंय छत्रपती. आता जे 3 निकाल आले बापू त्याच्यामध्ये बाद मतदानाची संख्या पाहिली तर जरा विचार करायला लावते. तर हे कशामुळे झालं असं? म्हणजे एका वेळी ती मतपत्रिका दिली गेली सगळ्या गटाची. थोडस काय मंडळींची जमली झालं त्यामुळे ती बाद दिसते. असं ते म्हणजे जाणीवपूर्वक केलं असं नाही. चुकून ते घडले. काही मतपत्रिका कोऱ्या पडल्या, काहींना लक्षात आलं. हे होतं दरवेळी थोडंफार होतं.